मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघतोय मोठी आई आदिती, विभावरी आणि मेघना जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गाडीने येत असतात. मोठी आई म्हणते की ह्या गुंडांना पूस कोण लावतंय तेच कळत नाही. त्यांना आता शोधून काढलंच पाहिजे. डायरेक्ट आपली नावं घेताय. सांगतायत की घरातल्या बायकांनीच पैसे दिले म्हणून. तुम्ही दोघं पैसे देणे शक्यच नाही. मग राहिलं कोण? मी आणि आदिती. काय ग आदिती, बरोबर ना? आदिती मॅम म्हणतात की काय बोलताय वहिनी तुम्ही? मी अगदी शत्रूच्या बाबतीत सुद्धा असं कधी वागणार नाही. पल्लवी तर मला मुलीसारखी आहे. मी का करीन तिच्या बाबतीत असं? मुळात कुणाच्या जीवावर उठणं, कुणाला त्रास देणं, कुणाला छळणं हा माझा स्वभावच नाही आहे. मोठी आई म्हणते की मग माझा स्वभाव आहे असं वाटतंय की काय तुला? काय ग विभावरी, मेघना, तुम्हालाही असंच वाटतंय का? हे बघ आदिती, पल्लवी जरी तुला मुलीसारखी असली ना तरी ती मुली तुझ्यापेक्षा मला जास्त महत्त्वाची आहे. मेघना म्हणते की हो मोठी आई, तुम्हा दोघींचंही बरोबर आहे. पण आपल्या घरातलं पल्लवीला कोण त्रास देणार आहे? एवढं वाईट काम तर कोणीच करू शकत नाही. मोठी आई म्हणते की तेच ना, आता हा छुपा शत्रू कोण आहे ते आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरच कळेल. सर्वजणी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. इन्स्पेक्टर म्हणतात, आय एम सॉरी, तुम्हाला इथं अचानक बोलवावं लागलं, माझा नाईलाज होता. ह्या गुंडांना आम्ही ताब्यात घेतलंय. तो त्या गुंडांना म्हणतो, काय रे, सूर्यवंशी कुटुंबातल्या एका बाईने तुला पैसे दिले असं तू म्हटलं होतास ना? नीट बघ आणि मला सांग की कोण होतं यातलं. आणि मग गुंड सगळीकडे बघू लागतो. एका क्षणाला मात्र तो मोठ्या आईकडे बघायला लागतो. त्याने मोठ्या आईकडे बघितल्यावर घरातले सर्वजण मोठ्या आईकडे बघत असतात. आणि मग तो गुंड आदिती मॅमकडे बोट करतो. आदिती मॅमकडे बोट केल्यावर सगळ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. प्रभाकर सर तर त्या गुंडावर अगदी धावून जातात आणि म्हणतात की बोल ना, कोणी दिले पैसे तुला याच्यासाठी? इन्स्पेक्टर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तो म्हणतो की हे काय वाटेल ते बोलतायत, हे काही पण बोलताय आणि आम्ही काही शांत राहायचं का? माझ्या बायकोचा या सगळ्याशी काय संबंध आहे? ती कशाला पैसे देईल? विभावरी म्हणते की हो ना, त्या जाऊबाई आहेत माझ्या आणि मी ओळखते त्यांना चांगलं. त्या असं करणं शक्यच नाही. हा निव्वळ खोटं बोलतोय. मेघना देखील म्हणते की पल्लवी त्यांना त्यांच्या मुलीसारखी आहे, त्यामुळे त्या असं वागणं शक्यच नाही. काहीतरी गैरसमज होतोय साहेब. पल्लवी देखील म्हणते की साहेब अहो, हे काही शक्यच नाहीये आणि त्या असं करूच शकत नाही. मोठी आई म्हणते की हो ना, ही माझी धाकटी जाऊया आणि हिचं आणि पल्लवीचं किती घट्ट नातं आहे. आणि ती पल्लवीला मारायला गुंडांना पैसे देईल? छे, शक्यच नाही. इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्हाला जरी पटत नसलं तरी ह्या गुंडाने स्वतःहून त्यांच्याकडे इशारा केलाय ना? मोठी आई म्हणते की तेही खरं आहे म्हणायला. तुम्ही मागे एका बाईला घेऊन आल्या होता तेव्हा तिनेही हिचंच नाव घेतलं होतं आणि आताही हे गुंड तिच्याकडेच बोट दाखवतायत. म्हणजे मग खोटं कसं म्हणायचं, नाही का? प्रभाकर सर म्हणतात की काय बोलताय वहिनी तुम्ही सरळ आदितीवर संशय घेताय. मोठी आई म्हणते की नाही, म्हणजे कोणी पण येतं आणि आपल्या आदितीवर संशय घेतं. आपल्याला काही समजेनासं नको का? मला तर काही सुचेनासंच झालंय बाबा. मोठे काका म्हणतात की सूर्यवंशी कुटुंबाची बदनामी करण्यासाठी इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आम्हाला बोलून घेतलं का? इन्स्पेक्टर सर म्हणतात की तसं नाहीये. पल्लवी म्हणते की तसंच आहे. अगदी काहीही आरोप करताय हे. बरं ठीक आहे, भावनेच्या भरात नको विचार करायला, आपण कायद्याने बोलूयात. सरळ एक गुन्हेगार आहेत हे. कोणावरही आरोप करतील हे. आपण कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर? प्रभाकर सर म्हणतात की साहेब, मगाच्यापासून मी तेच सांगतोय तुम्हाला की हे कोणाचेच नाहीये. हे अगदी पैशांसाठी वाटेल ते करणारे लोक आहेत. आणि तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त जर दुसरा कुठला पुरावा असेल तर सांगा ना. एवढ्यातच एक हवालदार तिथे येतो. तो म्हणतो की साहेब, या तिघांकडून सापडलेल्या वस्तू आणि कोरा चेक यामध्ये आहे. सर्वजण एकमेकांकडे बघू लागतात. इन्स्पेक्टर साहेब बघतात आणि म्हणतात की या कोऱ्या चेकवर आदिती मॅमची सही आहे. आदिती मॅमला मात्र काही कळेनासंच होतं आणि सर्वांनाही काही कळत नाही. मोठी आई मनात विचार करते की बघ आदिती, माझ्याशी स्पर्धा करत होतीस ना? ज्या घरात घुसलीस, एका गोष्टीवर ताबा घ्यायला लागलीस, अंतनूला हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलास, संधी मिळाल्यावर बरोबर अडकवलं की नाही तुला? आता तुला तुरुंगात कशी सडवते ते बघच. इन्स्पेक्टर सर म्हणतात की बघा, हा कोरा चेक यांच्या सहीचा ह्या गुंडांकडे सापडलाय. आदिती मॅम रडत म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब, हे कसं शक्य आहे? मी तर ह्या गुंडांना ओळखत सुद्धा नाही आणि मी माझ्या सहीचा कोरा चेक या माणसांना का देईन? काहीतरी गोंधळ होतोय, हे सगळं खोटं आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. प्रभाकर सर म्हणतात की आदिती, तुला कोणालाही विनंती करण्याची काहीच गरज नाहीये. सगळा खोटेपणा आहे आणि हे जे काही चाललंय ना त्यावर आमच्यापैकी कोणाचाच विश्वास नाहीये.
इन्स्पेक्टर त्या गुंडाची कॉलर पकडतात आणि म्हणतात की तुला शेवटचं विचारतोय आता मी, खरं खरं सांग, नाही तर तुला आत टाकून असा ठोकेल ना मी, पुन्हा कधी आपल्या पायावर उभा नाही राहू शकत. तो गुंड शपथ घेऊन सांगतो की ह्या बाईंनीच मला चेक दिला होता. मोठी आई म्हणते की देवा परमेश्वरा, काय रे हा कुठला दिवस दाखवतोयस? इन्स्पेक्टर साहेब, तुमचा जेव्हा फोन आला ना की गुंडांना पकडलंय म्हणून, तेव्हा आम्हाला इतका आनंद झाला, पण इथं येऊन ते गुंड आदितीचं नाव काय घेताय? आता एवढे पुरावे असताना आम्ही आदितीला निर्दोष कसं सोडवायचं? इन्स्पेक्टर सर म्हणतात की मिस्टर शांतनू, चौकशीसाठी आदिती सूर्यवंशी यांना अटक करावी लागेल आम्हाला. खरं तर त्या बाईने मागच्या वेळी सुद्धा यांच्यावर संशय घेतला होता, तेव्हाच आम्ही कारवाई करणार होतो. तुम्ही थांबा म्हणाला होता आणि पुरावे घेऊन या असं म्हटलं होतात, आणि आता तर सगळे पुरावे तुमच्या समोर आहे. आता कायद्यानं आम्हाला आमची कारवाई करू द्या प्लीज. हवालदार जेव्हा आदिती मामला घ्यायला येतात तेव्हा शांतनू मध्ये उभा राहतो आणि म्हणतो की तुम्ही त्यांना अटक करू शकत नाही. तो म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, हा आरोप खोटा आहे आणि आम्हाला तो मान्य नाहीये. इन्स्पेक्टर म्हणतात की मिस्टर शांतनू, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की कायदा हातात घेऊ नका. तेव्हा शांतनू म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, ह्या गुंडांनी माझ्या बायकोवर हल्ला केलाय. ते म्हणतायत म्हणून एका प्रतिष्ठित घरातल्या व्यक्तीला तुम्ही अटक करायचं? ते काही पण म्हणतील, पण माझा यांच्यावर विश्वास आहे. माणूस म्हणून मी त्यांना ओळखतो आणि त्या इतकं वाईट कृत्य कधीच करू शकत नाही. जिच्यावर हल्ला झालाय ती माझी बायको पल्लवी सूर्यवंशी. मी आणि आमचं कुटुंब, आम्हाला कोणालाही ही गोष्ट मान्य नाहीये. इन्स्पेक्टर सर म्हणतात की तुम्हाला मान्य नसेल, पण आम्हाला पुरावे बघूनच कारवाई करावी लागते. शांतनू म्हणतो की साहेब, कसले पुरावे आणि कुठली ॲक्शन? पैसे दिल्यावर काही पण बोलतील हे. उद्या कोणीही यांना पैसे दिला आणि सांगेल नाव घे म्हणून. यावर विश्वास ठेवायचा आम्ही? हा कसला पुरावा आहे साहेब? हे बघा साहेब, मी तुमच्या ड्युटीच्या आड येत नाहीये. कायदा मलाही कळतो. मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचं CCTV फुटेज आहे का तुमच्याकडे? आणि साक्षीदार आहे का? ह्या तिथं स्वतः हजर होत्या हे सांगणारे एक तरी साक्षीदार आहे का? मग कशाच्या आधारावरून तुम्ही आरोप करताय? आणि फक्त संशयाच्या दृष्टीने आरोप करण्यासाठी तुमच्याकडे वॉरंट असायला हवं. ते आहे का तुमच्याकडे? शांतनू वकिलांना फोन करतो आणि मग घडलेला सर्व प्रकार तो त्या वकिलांना सांगू लागतो. फोनवर बोलून झाल्यावर शांतनू इन्स्पेक्टरला म्हणतो की आमच्या वकील साहेबांनी सुद्धा कन्फर्म केलंय की एवढ्याशा पुराव्यांवरून तुम्ही त्यांना अटक करू शकत नाही, आणि त्यांना अटक होऊ नये हे करण्यासाठी कायदेशीररित्या जे काही करायचे ते आम्ही करू. तुमचे वकील येऊन तुम्हाला भेटतील, चला आपण निघूयात, असं तो घरातल्या सर्वांना म्हणतो की आपल्या माणसावर कोणीही येईल आणि काहीही आरोप करेल हे मान्य करायची काही गरज नाहीये. आपण यावर कायदेशीर तोडगा काढूयात. मोठी आई म्हणते की शांतनू, असं म्हणून तरी काय उपयोग रे, पण आपण आदितीला कसं निर्सिद्ध करणार? शांतनू एक क्षण मोठ्या आईकडे बघायला लागतो. मोठी आई म्हणते की नाही रे, म्हणजे मी असं म्हणते की हे आरोप तर कायम होत राहणार. उद्या हे पोलीसच आणखी काहीतरी वेगळं म्हणतील, मग काय करायचं आपण? शांतनू म्हणतो की त्यासाठीच मी वकिलांना भेटायला जातोय, आणि खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढणं हे पोलिसांचं काम आहे. एकदा की गुन्हेगार सापडला तर हे सिद्धच होईल की कोण गुन्हेगार आहे ते. तुम्ही निघा पुढे, मी वकील साहेबांना भेटून येतो. तो इन्स्पेक्टरला म्हणतो की साहेब, आम्ही इथेच आहोत पुण्यात, कुठेही पळून जात नाही आहोत. जर तुम्हाला गरज वाटली तर आम्हाला बोलवा, पण तशी वेळ येणार नाही याची खात्री आहे आम्हाला, आणि काही चुकलं असेल तर माफ करा. असं म्हणून शांतनू लगेच बाहेर जातो. त्याच्या मागोमाग घरातली सर्वजण मागे जातात. मोठे काका आणि मोठ्या आईचा मात्र चांगलाच पोपट झालेला असतो. तर इकडे घरी सर्वजण आलेले असतात. सगळेजण चिंतेत असतात. आदिती मॅम तर त्याच गोष्टींचा विचार करत असतात, आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जे काही झालं तेच आठवत असतं. ज्योती गीताला म्हणते की आदिती मॅम अरेस्ट होतील की नाही, म्हणजे तिथे एक्झॅक्टली काय झालं असेल, मला तर काही कळतच नाही आहे. त्या म्हणते की ज्योती, तू प्लीज जरा शांत बस, तुला ओरडा खायचा आहे का? आणि तसंही दादा आल्यावर कळेलच सगळं, तू शांत बस. तेवढ्यातच शांतनू तिथे येतो. पल्लवी विचारते की काय झालं शांतनू, वकिलांशी बोलणं झालं का तुमचं, काय म्हणाले ते? शांतनू आदिती मॅमकडे पेपर्स देतो आणि म्हणतो की हा तुमचा अटकपूर्व जामीन. आता पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाहीत. मोठी आई म्हणते की बरं झालं शांतनू, तू एवढी धडपड करून जामीन मिळवलास. नाही म्हणजे सूर्यवंशी कुटुंबाची सून जर जेलमध्ये गेली असते तर घराण्याचं नाक कापलं गेलं असतं. बिचारी आदिती, हिची काही चूक नसताना तिचा आणि आपला अपमान झाला असता.
मला फक्त एक गोष्ट कळली नाही की आदितीच्या सहीचा चेक गुंडांकडे गेला कसा. म्हणजे माझा कोणावर संशय नाहीये, पण घरात चोरी वगैरे झाली की काय? विभावरी म्हणते की नाही हो, चोरी कशी होईल, आपल्याला कळलं असतं की. मोठी आई म्हणते की अगं पण आदितीच्या सहीचा चेक गुंडांकडे सापडला हेही खरंच आहे ना. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की आपल्या घराण्याचा कोणीतरी शत्रू हे मुद्दामून घडवून आणतोय हे आपल्याला समजलं पाहिजे ना. आणि अधूनमधून या प्रकरणामध्ये नेमका आदितीचंच नाव पुढं येतंय. काय बिचारीने कोणाचं वाईट केलंय कोण जाणे. आदिती मॅमला खूप टेन्शन आलेलं असतं, त्या रडत असतात. तेव्हा शांतनू पल्लवीला इशारा करून सांगतो की आदिती मॅमला सांभाळ. मग पल्लवी आदिती मॅमच्या जवळ जाते, तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. घरातले सर्वजण अगदी चिंतेत बसलेले असतात, शिवाय मोठी आई आणि मोठे काका. पल्लवी म्हणते की आईंना सावरायला हवं हे बरोबर आहे, पण मला जरा गोंधळायला झालंय. शांतनू म्हणतो की म्हणजे? आदिती म्हणते की माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. मरणाच्या दारातून परत आली आहे मी. या सगळ्याचा ज्या व्यक्तीवर संशय घेतला जातोय तिचीच समजूत काढू मी. त्यांना सपोर्ट करण्यासाठी धीर कुठून गोळा करू मी? खरं तर पल्लवी हे मुद्दाम बोलत असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथंच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी शांतनूला म्हणते की आदिती मॅम माझ्या खूप जवळच्या आहे आणि त्या असं कधीच करू शकत नाही. हे माझं मन मला सांगते, पण माझं दुसरं मन मला हेही सांगतंय की मग त्या पुराव्यांचं काय? आणि माझा आतला आवाज मला काही का सांगेना. मला कुठलाही आधार नसताना मी कसा खरा मानू? शांतनू म्हणतो की आपला आवाज आपल्याला खरा मानायला हवा पल्लवी. तुझं मत अगदी काहीही असो, पण डॉक्टर आदिती सूर्यवंशी ह्या निर्दोष आहेत आणि आता ते सिद्ध केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे ऐकून पल्लवीला देखील आनंद होतो. मित्रांनो, शनिवारच्या भागामध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते निर्मला पवार, चांदणी शिंपिताना, आशा नांगरे, नम्रता डोंगरे, प्रणित गुरव, नीलम गीते, पल्लवी घोरपडे, निकिता दोशी, पूजा कांबळे, मुकुंद कुलकर्णी, गीता चंदेर, आनंद केसवानी, मीरा नाईक नवरे पाटील, तेजस पटेल, रमा वाडकर, धनश्री देशमाने, प्रकाश खानवलकर, वैभवी भट्टे, महादेव सुरेवास, विलास निकम, भाग्यश्री तांबे, प्रणिता धुलेकर, विलास जाधव, लक्ष्मीबाई, प्रणित गुरव, सोनाली पाटील, नीता कीर, श्रीधर मोरे, सोनाली राणे, प्रमोद पंडित, शंकर करपे, आनंद केसवानी, साहेबराव दराडे, आरबी वर्ल्ड, विद्या झारे, वंदा खारे, प्रतीक चौधरी, धनश्री देशमाने, प्रकाश खानवलकर, वैभवी भट्टे, महादेव सुरेवास, विलास निकम, भाग्यश्री तांबे, प्रणिता धुलेकर, विलास जाधव, लक्ष्मीबाई, प्रणित गुरव, सोनाली पाटील, नीता कीर, श्रीधर मोरे, सोनाली राणे, प्रमोद पंडित, शंकर करपे, आनंद केसवानी, साहेबराव दराडे, आरबी वर्ल्ड, विद्या झारे, वंदा खारे, प्रतीक चौधरी, रामेश्वर काळे, वंदना तांबडे, विजय बल्लाळ, भोईर, रेखा वाघमरे, बीना परांजपे, रवी कवडे, श्रावणी मच्छिवळे, ओमकार नरेवर, सायली जाधव, योगेश टोनसाळी, मनीषा सिंपल रेसिपी.